जेव्हा मी शाळेला जायची तेव्हा माझ्या मुलीच्या डब्यामध्ये फक्त भाजीपोळी असायची आणि ती संपवतसुद्धा होती. पण आता मी घरी आहे तर मला असं वाटतं डब्यामध्ये वेगवेगळ्या व्हेरायटी आपण देत जायला पाहिजे आणि मी देत आहे. तर आता त्याची तिला सवय लागलेली आहे आणि रोज येऊन मला सांगते की उद्या डब्यामध्ये हे देशील. म्हणजे मला ठरवावंच लागत नाही, ती स्वतः येऊन मला सांगत असते. पण ज्या टाईमला ती भाजीपोळी खात होती तिथेही काही चुकीचं नव्हतं, ते तर हेल्दी होतं, ती खातच होती. पण काही काही सवयी ज्या आहे आपण पॅरेंट्स मी स्वतः तिला लावून देत आहे आणि त्याचमुळे त्यांच्या अपेक्षा ज्या आहेत त्या वाढत असते की आज हे दे, उद्या ते दे असं. तर आज आता सॅटर्डे आहे, थोडंसं शाळेचा वेळ कमी असतो म्हणून सँडविच बनवलेलं आहे. नॉर्मल सँडविच आहे ज्यामध्ये बटाट्याची भाजी आहे आणि थोडंसं काकडी वगैरे किसून थोडंसं हेल्दी बनवलेलं आहे. आणि आमच्या नाश्त्यामध्ये सुद्धा सँडविचच होतं. आता माझ्या टाईमला ब्रेड संपले म्हणून एक पोळी वाचलेली होती, त्या पोळीमध्ये मी मस्त असा रोल बनवून घेतला, तव्यावर शेकून घेतला आणि त्याचा नाश्ता केला. नाश्ता केल्यानंतर आपली रोजची रुटीन असते, काही ना काही थोडंसं आपण क्लिनिंग करत असतो घरामध्ये, एकदाच पूर्ण होत नाही. आणि माझ्याकडे तर 2-2 मुलं आहेत त्यामुळे एकदाच घर साफ करतो म्हटलं तर होणार नाही, रोज थोडं थोडं करत राहिलं तर होईल. तर आज इथे ग्लास वगैरे स्वच्छ करत आहे, कारण माझं नशीब जेव्हा चमकेल तेव्हा चमकेल, पण माझ्या घरातले जे ग्लास आहे ते नेहमी चमकत राहायला पाहिजे. चला आजचा मिनी ब्लॉग इथे सेंड करते, भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.